सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर सोलापुरातील युवा नेते श्रीनिवास संगा यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या बैठकीत निवडणुकीतील यश, आगामी राजकीय दिशा आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली। सोलापूरमधील बेरोजगार युवकांसाठी IT पार्क आणि विविध औद्योगिक प्रकल्प उभारण्यावर विशेष भर देण्यात आला। टेक्सटाईल्स हब म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहराचे प्रभावी ब्रँडिंग करण्याबाबतही चर्चा झाली। तसेच कष्टकरी कामगारांचे प्रश्न, औद्योगिक वाढ, शैक्षणिक सुविधा, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सोलापूरच्या विकासासाठी राजकारण आड येणार नाही। आवश्यक निधी आणि सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल। यासोबतच येणाऱ्या काळात शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी जबाबदारीने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। युवा नेते श्रीनिवास संगा यांनी युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला असून त्यांच्या नेतृत्वामुळे सोलापूरमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। या भेटीनंतर सोलापूरच्या विकासासाठी ठोस कृती आराखडा राबवला जाईल असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे। सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे। या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत। हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय। भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे।